हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी आपण या ठिकाणी पाहतो आहोत. पार्टनरशिप फर्म फायनल अकाउंट. पार्टनरशिप फर्म मध्ये फायनल अकाउंटचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आज आपण या स्क्रीनवर पाहणार आहोत. 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील सर्वच टॉपिकचे मी जवळपास थेरी लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आणि MCQ या चॅनलवर ठेवलेले आहेत. आपणास पाहिजे असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. मित्रांनो, पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम अगदी बेसिक म्हणजे बिगिनर्स साठी अतिशय इम्पॉर्टंट असणारा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. चला सुरू करूया. या स्क्रीनवर फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम. आपल्या क्लासच्या नोट्स मधला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 1 जो तुमच्या पेज नंबर किती वरती आहे? 17. या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय पहा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिस्टर गणेश अँड मिस्टर प्रथमेश प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट तुम्हाला दिलेला आहे. काय काय दिलेलं आहे? ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला काय काय बनवायचंय? ट्रेडिंग अकाउंट, बॅलन्स शीट, लॉस अकाउंट. तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31 मार्च 2020 चा. किती तारखेचा? 2020. प्रिपेअर सांगितलंय ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके. मग आपण जसं त्यांनी विचारलं तसं इथं मी या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलंय पहा. हा जो हिरवा पट्टा दिसतो याच्यावरती तुमचं ट्रेडिंग अकाउंट आहे आणि त्याच्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर खाली बॅलन्स शीट आहे पहा इथे. हो सर. बॅलन्स शीट. त्यानंतर वर्किंग मध्ये आपण करतोय पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट. ओके. आणि मग आता हे बॅलन्स शीट आपल्याला टॅली करून द्यायचंय पहा. आता हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा? इथं आपल्याला काय दिलेलं आहे? ट्रायल बॅलन्स दिलेला आहे ना. ट्रायल बॅलन्सला 2 बाजू आहेत, डेबिट आणि क्रेडिट. सगळे डेबिट साइडला असणारे जे अमाऊंट आहेत, जे काही नावं आहेत ते काय किंवा काय असतात? एक्सपेन्सेस किंवा असेट. एक्सपेन्स किंवा ऍसेट. शाबास. आणि जे क्रेडिट बॅलन्सेस असतात ते काय किंवा काय असतात? इन्कम किंवा लायबिलिटी. ओके, व्हेरी गुड. इथे तुम्हाला जे दिसतंय बघा, कोणत्याही पद्धतीने आपल्याला मार्किंग करायची नाहीये, कोणत्याही पद्धतीने स्टार करायची नाहीये, डायरेक्ट प्रॉब्लेम सोडवायला घ्यायचा. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला इथे ट्रायल बॅलन्सच्या खाली ऍडजस्टमेंट दिसतात. हे पहा, फक्त 2 ऍडजस्टमेंट टाकल्यात मी. हे बेसिक प्रॉब्लेम आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी छोटा प्रॉब्लेम घेतलेला आहे. ठीक आहे. किती ऍडजस्टमेंट आहेत? फक्त 2. सगळ्यात अगोदर काय करायचं पहा पोरांनो. सगळ्यात अगोदर आपण या ट्रायल बॅलन्स मधून कॅपिटल शोधायचं. काय शोधायचं? कॅपिटल. दिसतंय का पहा बरं. कॅपिटल म्हणजे ऍसेट असते का लायबिलिटी असते? लायबिलिटी. कॅपिटलची अमाऊंट डेबिट साइडला सापडेल का क्रेडिट साइडला सापडेल? क्रेडिट साइडला सापडेल. बघा बरं, तुम्हाला कॅपिटल दिसतंय का इथे? कॅपिटल दिसतंय का पहा बरं. किती किती रुपये कॅपिटल दिसते दोघांचं? 40,000, 35,000. दिसले? 40,000, 35,000 दिसले का? कोणत्या साइडला आहे रे ते? डेबिट साइडला आहे का क्रेडिट साइडला आहे? क्रेडिट साइडला आहे. कॅपिटलची अमाऊंट डेबिटला आहे का क्रेडिटला आहे? क्रेडिट साइडला आहे. क्रेडिट साइडला आहे म्हणजे त्याचा क्रेडिट बॅलन्स आहे. क्रेडिट साइडला आहे म्हणजे त्याचा क्रेडिट बॅलन्स. मग आपण वर्किंग मध्ये कॅपिटल अकाउंट बनवलंय ना. वर्किंग मध्ये मग या कॅपिटल अकाउंट मध्ये मी काय करतो, इथे लिहून टाकतो काय
By balance brought down. By balance brought down. किती किती रुपये 40,000, 35,000. 35,000. लिहिले हो. ओके. सुरुवात कुठून केली मी कॅपिटल Capital. ट्रान्सफर केले. कॅपिटल कुठे ट्रान्सफर केले कॅपिटल अकाउंटच्या Credit. Credit side. ओके बर. त्यानंतर जर ट्रायल बॅलन्स मध्ये ड्रॉइंग असतील ड्रॉइंग असतात पहा कधी कधी माहिती आहे ना हो हो. या उदाहरणामध्ये नाहीये परंतु त्या जर असतील तर ड्रॉइंग मुळे कॅपिटल वाढतं का कमी होतं रे कमी होतं. ड्रॉइंग कुठे जातील कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बरोबर. मग डेबिट साईडला आपण ते लिहित असतो ठीक आहे परंतु या उदाहरणामध्ये नाहीये. आता वाचा पहिली ऍडजस्टमेंट मग डायरेक्ट ऍडजस्टमेंट पासून सुरुवात करायची कोणत्याही पद्धतीने. हॅलो मी काय सांगतो नीट ऐका. पहिला प्रॉब्लेम आहे अगोदर ट्रेडिंग अकाउंटला हे लिहून घ्या ते लिहून घ्या कोरी जागा सोडा 2 ओळी मोकळे सोडा असे कोणतेही प्रकार करायचे नाही. नाही. डायरेक्ट पहिली ऍडजस्टमेंट काय आहे क्लोजिंग स्टॉक As on 31st. सांगा. क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट आहे. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात दोन. मग क्लोजिंग स्टॉक कुठे लिहिणार आपण ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिट लाईन बॅलन्स का बरं व्हाय कारण क्लोजिंग स्टॉक म्हणजे या Goods वर्षात related. आलेला माल आहे का या वर्षातून जाणारा माल आहे. जाणारा माल कुठे लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिट डेबिटला का क्रेडिटला क्रेडिट साईडला शक्यतो शेवटी लिहायचं पण शेवटून एक वेळ सोडायची आणि मग लिहायचं काय बाय क्लोजिंग बाय क्लोजिंग स्टॉक किती रुपये होता रे 35,400. बरं एक इफेक्ट आला याचा. हो. मग दुसरा इफेक्ट क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपल्याकडे शेवटच्या दिवशी शिल्लक असलेला माल आहे म्हणजे ही आपल्या व्यवसायाची असे ऍसेट आहे. मग ऍसेट कुठं लिहितात रे बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला तुम्ही कुठेही लिहिली तरी चालेल परंतु चांगली सवय लावा शक्यतो सुरुवातीला फिक्स ऍसेट लिहित जा आणि नंतर करंट ऍसेट लिहित जा ठीक आहे. मग क्लोजिंग स्टॉक शक्यतो कुठेही लिहिला तरी चालेल माझं काही म्हणणं नाहीये परंतु मी शक्यतो तुम्हाला सांगतो क्लोजिंग स्टॉक कुठे लिहायचा शक्यतो मध्यभागी लिहायचा ठीक आहे. किती रुपये मिडल 35,000. सेम अमाऊंट लिहिली मी दुसरीकडे पण बाकीच्यांना लक्षात येत आहे का सर्वांच्या हो सर. ऍडजस्टमेंट ओके. नेक्स्ट दुसरी ऍडजस्टमेंट काय रे डिप्रिसिएट मशिनरी अँड Machinery per बघा बरं तुमच्याकडे ट्रायल बॅलन्स मध्ये मशिनरी आणि बिल्डिंग आहे का बिल्डिंग आणि मशिनरी या मशिनरीची किंमत दिली 60,000 आपण मशिनरी कुठे लिहिणार अगोदर बॅलन्स शीट ऍसेटला इथे लिहिले मी मशिनरीची अमाऊंट किती 60,000. मग आता हे 60,000 घेतले मला काय करायचं डिप्रिसिएशन करायचंय म्हणजे किंमत काय करायची कमी करायची कमी करायची किती टक्के 10%. मग इथे लेस काय लिहिणार मी डिप्रिसिएशन बरोबर किती टक्के 10% पर ॲनम. बरोबर. आता हे थोडं बारीक करावं लागेल मला ठीक आहे. किती रुपये येतात रे 60,000च्या 10%? 6,000. बाहेर किती येतील रे 54,000 54,000. हे समजलं का हो सिमिलरली आपल्याकडे बिल्डिंग पण आहे ना येस बिल्डिंगची किंमत किती दिली ट्रायल बॅलन्स मध्ये 80,000. मला 80,000 पण लिहायचे तिथे कसले
बिल्डिंग किती रुपये? 80,000. लेस डिप्रिसिएशन किती टक्के? 10%. बरोबर. मग आता 10% म्हणजे किती येईल सांगा बरं? 8,000. 8,000. मग आता हे 8,000 म्हणजे मला काय करावं लागतील? मायनस करावं लागतील. किती राहिले मग बाहेर? 72,000. आता जरा नीट बघा, हे 6,000 आणि हे 8,000 या दोन्ही किमतींमुळे आपल्या ऍसेटची किंमत वाढली का कमी झाली? कमी झाली. कमी झाली. 6,000 and 8,000. These two items are our income or loss? नक्की यस बघा, 60,000 मधून 6,000 वजा झाले, 80,000 मधून 8,000 वजा झाले, म्हणजे हे दोन्ही आपले काय आहेत? लॉस. आणि लॉसेस कुठे लिहित असतो रे आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बघा, इथे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसतंय का तुम्हाला? यस हा जो हिरवा पट्टा आहे, हिरव्या पट्ट्याच्या वरती कोणता अकाउंट आहे? ट्रेडिंग अकाउंट. तिथून खाली प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितोय मी टू डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन अकाउंट. कशा कशावर डिप्रिसिएशन आहे मला? मशिनरी अँड मशिनरीला किती सांगितलं? बिल्डिंग 6,000. बिल्डिंगला किती सांगितलं? 8,000. दोन्ही मिळून किती सांगितलं? 14,000. हे समजले का कसे आले? हो सर. किती इफेक्ट दिले मी डिप्रिसिएशनचे ऍडजस्टमेंटचे? 2. तुम्ही जेवढे पण फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम पाहणार, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ही ऍडजस्टमेंट दिसणार. कोणती? डिप्रिसिएशन. प्रत्येक वेळेला आपण बॅलन्स शीट मध्ये जाणार, पहिल्यांदा ऍसेटचं नाव आणि रक्कम लिहिणार, त्यामधून मायनस करणार, आणि दुसरा इफेक्ट तनुजा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, बर. आता या प्रॉब्लेम मध्ये मी दोनच ऍडजस्टमेंट टाकल्यात फक्त. सर ऍडजस्टमेंट लिहून झाल्या म्हणजे प्रॉब्लेम संपला का? नाही. आता आपण ट्रायल बॅलन्स मध्ये जे जे बाकी आहे ते सगळे घटक ट्रान्सफर करणार, आणि ट्रायल बॅलन्स मधले घटक ट्रान्सफर करताना त्याचा फक्त एकच इफेक्ट जाईल. किती इफेक्ट जाणार? एकच इफेक्ट जाणार. मग सांगा, परचेसेस तुम्हाला सुरुवातीला दिसतंय किती रुपये? 74,000. परचेसेस म्हणजे माल आला का माल गेला? माल आपण कुठे लिहितो रे ट्रेडिंग अकाउंट मध्ये? डेबिट साइडला मी पहिल्या ओळीवर लिहिणार का परचेसेस? नाही. आपल्याला माहिती आहे पहिली ओळ कोणासाठी असते? ओपनिंग स्टॉक. मग मी दुसऱ्या ओळीवर लिहू का टू परचेसेस? किती अमाऊंट आहे? 74,000. मी डायरेक्ट आउटरला लिहिली. कधी कधी परचेस मधून परचेस रिटर्न सुद्धा असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, ते रिटर्न असतील तर आपण त्यावेळेला ते मायनस करणार आहोत, परंतु या उदाहरणामध्ये तसं काही नाहीये. बेसिक प्रॉब्लेम आहे एकदम. त्यानंतर दुसरा आयटम काय दिसतं तुम्हाला आता? कॅरेज. कॅरेजच्या पुढे इनवर्ड किंवा आउटवर्ड असं काही मेन्शन केलंय का? मग हे कॅरेज तुमचं इनवर्ड समजायचं का आउटवर्ड समजायचं? इनवर्ड. ज्या वेळेला कॅरेजची तुम्हाला माहिती दिलेली नाही त्यावेळेला ते कॅरेज म्हणजे खरेदीचं कॅरेज आहे असं समजायचं. ठीक आहे, ट्रेडिंगला. हा, म्हणजे तो तुमचा डायरेक्ट एक्सपेन्स समजायचा का इनडायरेक्ट एक्सपेन्स समजायचा? डायरेक्ट एक्सपेन्स. सांगा, कॅरेजचे 4,300 कुठे लिहायचे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू कॅरेज किती रुपये? 4,300. ओके. त्याच्यानंतर पुढचा आयटम काय? गणेश कॅपिटल, प्रथमेश कॅपिटल. गणेश कॅपिटल हे लिहिलंय आपण ऑलरेडी. Yes. एकशा पुढचा आयटम काय आहे? कॅश.
कॅश किती रुपये? 7,100 सांग बरं, कॅश म्हणजे आपला खर्च आहे का इन्कम आहे का मालमत्ता आहे का कर्ज आहे? रक्कम डेबिट साईडला आहे ना. मालमत्ता शाबास. हो मालमत्ता आहे, मग तू ट्रेडिंग मध्ये लिहिणार का प्रॉफिट अँड लॉस मध्ये लिहिणार का बॅलन्स शीट मध्ये लिहिणार? बॅलन्स शीट. बॅलन्स शीट बॅलन्स शीट. किती रुपये कॅश आहे तुमच्याकडे? 7,100 कळाले का बरं इकडे आले? हो. बघा, मी कॅश डायरेक्ट उचलली ट्रायल बॅलन्स मधून आणि ऍज इट इज ठेवली कुठे? बॅलन्स शीट मध्ये. Balance sheet. Balance sheet च्या. कोणत्या साईडला? असेट साईडला त्यानंतर ऑफिस रेंट. ऑफिस रेंट ऑफिस रेंट. ऑफिस रेंट. त्यानंतर दुसरा आयटम काय पुढचा पहा बरं. ऑफिस रेंट. नावच आहे ऑफिस रेंट, म्हणजे हा खर्च कारखान्यातला आहे का ऑफिस मधला आहे? ऑफिस मध्ये. याला काय समजायचं? डायरेक्ट समजायचं का इनडायरेक्ट समजायचं? Indirect. इनडायरेक्ट कुठे जाईल रे? ट्रेडिंग मध्ये का प्रॉफिट अँड लॉस मध्ये? प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस कोणत्या साईडला? डेबिटला. डेबिट साईडला खर्च आहे ना. बाकीच्यांना समजतंय का? फक्त 4 लोक उत्तर देतात, बाकीच्यांना समजतंय का? समजत नसेल तर लगेच सांगा. सगळे खर्च कुठे लिहितात? मी मागचा संपूर्ण आठवडाभर हेच सांगत आलो तुम्हाला. खर्च कुठे लिहितात, फायदे कुठे लिहितात, आलेला माल कुठे, गेलेला माल कुठे. लक्षात आलं का? हो सांगा, ऑफिस रेंटचे 3,600 कुठे लिहू आता? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्या डेबिट साईडला लिहिलं मी. काय? ऑफिस रेंट किती रुपये? 3,600 त्यानंतर पुढचा आयटम काय? रक्कम डेबिटला आहे, म्हणजे मालमत्ता आहे का कर्ज आहे? मालमत्ता मग डेटर उचलायचे आणि ठेवायचे फक्त. कुठे ठेवू? ट्रेडिंग मध्ये का प्रॉफिट अँड लॉस मध्ये का बॅलन्स शीट मध्ये? बॅलन्स शीट मध्ये असणार. लायबिलिटीला का ऍसेटला? असेटला किती रुपये? 30,000 इथं लिहून टाका. 8,000. Debtors. किती रुपये? 38. त्यानंतर पुढचा आयटम काय पहा? डेटर्स नंतर काय? बिल्डिंग बिल्डिंग आणि मशिनरी आपण एकदा लिहिली ना रे. पुन्हा लिहायची का? मग पुन्हा लिहायची नाही. नाही ना? त्यानंतर काय मग? सांगा बरं, ओपनिंग स्टॉक कुठे लिहित असतो आपण? डेबिट साईड. ओपनिंग स्टॉक कुठे लिहित असतो आपण? डेबिट साईडला कोणत्या ओळीवर रे? कोणत्या ओळीवर? पहिल्याच ओळीवर. काय लिहिणार मी? ओपनिंग स्टॉक. किती रुपये होते? 11,000 11,000. त्यानंतर पुढे काय आहे? सॅलरी रक्कम कोणत्या साईडला आहे? डेबिटला. म्हणजे तो खर्च आहे का इन्कम आहे? खर्च खर्च. खर्च आहे. मग सॅलरी नावाचा एक्सपेन्स फॅक्टरी का ऑफिस? ऑफिस डेबिटला कुठे जाईन? शाबास, ओम, व्हेरी गुड. कुठे जाईन? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला काय? टू सॅलरी. किती रुपये? 3,800. बर. नंतर पुढे काय आहे? बँक लोन. रक्कम बघा आता कोणत्या साईडला आहे? क्रेडिट. रक्कम क्रेडिट साईडला आहे, म्हणजे आपली ऍसेट आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी बर. मग लायबिलिटी आहे तर ती लायबिलिटीलाच लिहिली पाहिजे ना. बॅलन्स शीटच्या डेबिट साईडला बॅलन्स शीटच्या डेबिटला नाही, बॅलन्स शीटच्या सर लायबिलिटीला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मी लिहितो बँक लोन. किती रुपये होते?
50,000. बॅलन्स शीट मध्ये किती होते 60 50,000 डिस्काउंट. 50,000. ओके ओके मी 58 आम्ही 5,000 आहे. 50,000 बॅलन्स शीट मध्ये टू आणि बाय लिहितात का? नाही. नाही. ओके इथपर्यंत आलं. हो. नेक्स्ट आयटम पहा काय आता बँक लोन नंतर काय Creditor. दिसतं पुढे तुम्हाला? क्रेडिटर्स. क्रेडिटर. क्रेडिटरची रक्कम सुद्धा तुम्हाला कोणत्या साईडला दिसते? क्रेडिट. क्रेडिट. म्हणजे ही आपली ऍसेट असेल का लायबिलिटी असेल? लायबिलिटी. कुठे लिहायचं रे क्रेडिटर्स सांगा बरं. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. लायबिलिटीला किती रुपये? 40,000. 40,000 दिसले. बर हो. त्यानंतर पुढचा आयटम काय दिसतोय तुम्हाला? फर्निचर. फर्निचर. फर्निचरची रक्कम डेबिटला दिसते का क्रेडिटला? डेबिटला. फर्निचर नाव वाचल्यावर तुम्हाला काय बोध होतो? हा खर्च आहे, मालमत्ता आहे, कर्ज आहे का इन्कम आहे? मालमत्ता. मालमत्ता. कुठे लिहायचं मग? बॅलन्स शीटच्या ऍसेटला. बॅलन्स शीटच्या ऍसेटला मी वरती लिहितो इथं फर्निचर. किती रुपये होते फर्निचरचे? 22,000. 22,000. त्यानंतर फर्निचर नंतर काय? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट डेबिटला आहे म्हणजे हा सुद्धा आपला एक्सपेन्स आहे बरोबर. मग एक्सपेन्स कुठं लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग हा एक्सपेन्स तुमचा डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे? याचं काही प्रोडक्शनशी रिलेशन? इनडायरेक्ट. मग इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे कुठे लिहायचं मला? डेबिटला. किती रुपये? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. 3,200. किती? 3,200. 200. त्यानंतर काय राहिलं रे आता? वेजेस. वेजेस. रक्कम डेबिटला आहे ना हो. म्हणजे हा खर्च आहे का इन्कम आहे? खर्च. खर्च. खर्च आहे. मग खर्च डेबिटला लिहितो आपण बरोबर ना? रीडिंग. हो. वेजेस नावाचा खर्च हा प्रोडक्शन आहे का ऑफिशियल आहे? प्रोडक्शन. डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंट. डेबिटला. ट्रेडिंग अकाउंट मध्ये जाईल. किती रुपये? 2,500. 500. 2,500. ओके. त्यानंतर काय रे पुढे? इंटरेस्ट रिसीव्ह. इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे व्याज मिळालं. रक्कम कोणत्या साईडला आहे बा? म्हणजे हे फायद्याचं व्याज आहे का तोट्याचं व्याज आहे? मग सगळे फायदे कुठे लिहितात माहितीये ना? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फायदे कुठे लिहितात प्रॉफिट अँड लॉस मध्ये? क्रेडिट. साईडला. मग मी क्रेडिट साईडला लिहितो इथे बाय 1-2 ओळी सोडून लिहिल्या बघा मी. इंटरेस्ट काय? रिसीव्ह. रिसिव्ह. 4,500. ओके 4,500. ओके. 500. आणि सगळ्यात शेवटी काय राहिलं आता? सेल्स. सेल्स म्हणजे माल आला का माल गेला? गेला. मग सेल्स कुठे लिहितो आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट. इथे लिहून टाकतो मी पहिल्या ओळीवर बाय सेल्स. सेल्स अकाउंट. किती रुपये रे? 1,40,000. 1,40,000. 1,40,000 आले. बर. त्याच्यानंतर आता संपलं का सगळं? हो. सर ही टोटल कुठे लिहायची नाही हा? हो. हे बघा आपण ऍडजस्टमेंट सोडवल्या. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट दिले? 2. आणि ट्रायल बॅलन्स मधला प्रत्येक घटक आपण किती इफेक्ट दिले? 1. आता आपण अगोदर काय करणार? आपलं ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला स्क्रीनवर दिसते का? ट्रेडिंग अकाउंट हो. सांगा बरं कोणत्या बाजूची बेरीज जास्त दिसते तुम्हाला? क्रेडिट. डेबिटला 4च घटक आहे, क्रेडिटला 2च घटक आहेत, पण 2 पैकी दोन्ही पण मोठाले संख्या आहेत बरोबर ना?
एक भाऊ आहे तिकडे हो सांगा मग मला इथं बेरीज करायची, किती अधिक किती करू मी? 1,70,400 1,40,000 प्लस प्लस 35,400 किती आली बेरीज पहा बरं जरा. 1,75,400 1,35,400 आले का? हो सॉरी 1,75,400. 75,000. आता मला इथे बॅलन्स काढायचा आहे बरोबर ना? इथे काय काढायचा? बॅलन्स मग आता जो इथे बॅलन्स काढायचा, त्या बॅलन्स काढताना मी काय वजा काय करणार सांगा बरं. किती मधून किती वजा करणार? 1,75,400 मधून वरचे बघा मी कसं मांडतो, तुम्हाला काय करायचंय ते बघा. 1,75,400 वजा, दिसतंय का? हो सर. हे सगळे वजा करायचे ना मला. वजा 11,000, पुन्हा वजा 74,000, 24,000 पुन्हा वजा 4,300, 4,300 हा, आणि वजा 2,005. बघा मी काय लिहिलं दिसतंय का तुम्हाला स्क्रीनवर? हो आता इथं मी स्क्रीन वापरतोय म्हणून मी ते ऑटोमॅटिक आन्सर येणार आहे. तुम्हाला मी हे आन्सर कसं काढायचं हे सुद्धा शिकवलेलं आहे. हो सर. आणि आपण कॉमर्सला आल्यानंतर अकाउंट शिकायचंय. बेरीज वजाबाकी तुम्हाला ऑलरेडी येते आहे. हो मग याचा आन्सर किती आलं पहा बरं. 83,600. आता हे जे 83,600 आले, हो सांगा हे डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स. बॅलन्स. कोणत्या बाजूची बेरीज जास्त होती? क्रेडिट. आणि मी तुम्हाला 8 दिवसापासून सांगत आलेलो आहे, क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट असतात का लॉस असतात? प्रॉफिट. प्रॉफिट असतात. म्हणजे हा सुद्धा प्रॉफिटच आहे ना? हो हा पण प्रॉफिटच आहे बरोबर. प्रॉफिट पण या प्रॉफिटला मी कोणता प्रॉफिट म्हणणार? ग्रॉस प्रॉफिट. हा, या प्रॉफिटला मी कोणता प्रॉफिट म्हणणार? ग्रॉस प्रॉफिट. मग आता हा जो आलेला प्रॉफिट आहे ना, हा मला काय करायचा आहे? ट्रान्सफर करायचा. कोणत्या अकाउंटला? हो P&L लॉस क्रेडिटला. बरोबर ना? क्रेडिटला कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर झाला तो? प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला क्रेडिट साइडला. नेट बाय ग्रॉस प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला लिहिला. आता लिहायचं आहे मला. हो म्हणजे इथं 2 नावाने आहे, तर तो इकडे काय नावाने येईल? बाय. बाय. बाय ग्रॉस प्रॉफिट. 83,000 83,600. इथपर्यंत आलं. हो आता मला करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज. काय करायचं? हो क्लोज. सांगा कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? क्रेडिट. क्रेडिट. काय काय येणार याच्यामध्ये? 83,600, 4,500 अधिक 4,500. किती आले? 88,100 88,100. आता पुन्हा मी इथं घेतो 88,100 हे डेबिट साईडला घेतले. 100 आता मला पुन्हा इथे बॅलन्स काढायचा आहे बरोबर ना? हो आता मला बॅलन्स काढायचं आहे म्हणजे मी इथे काय करणार? किती मधून किती मायनस करणार सांगा बरं. 88,100 मधून 14,000 मायनस मायनस 3,200. मायनस 3,200 किती आलं बा? 63,500. आता हे 63,500 जे आले, हा सुद्धा डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे? क्रेडिट. मग क्रेडिट बॅलन्स म्हणजे हा सुद्धा काय माझा?
Profit. Net या profit. प्रॉफिटला काय म्हणणार आपण? Net profit. कोण कोण आहे रे आपले पार्टनर, कोण कोण आहे? Ganesh प्रथमेश, बरोबर. हो. त्यापैकी या गणेशला निम्मे 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 म्हणजे किती? अर्ध्यात 1:1. बर, मग गणेशला किती द्यायचे? 1/2. रेशो दिलाय का आपल्याला प्रश्नामध्ये? रेशो दिलाय का? नाही. ज्या वेळेला रेशो दिलेला नसतो त्या वेळेला आपण काय करतो? सेम इक्वल इक्वली वाटतो. इक्वल. गणेशला किती आणि प्रथमेशला किती? 31,750. सांगा मग. मला अर्धे करायचे कशाच्या? 63,500 भागिले 2, बरोबर ना? भागिले 2. हो. किती आले? 31,750. दोघांना सेमच येणार ना, हो सर. बरोबर ना? हो ना. बर, दोघांना सेम आले. इथं 2 नावाने दिसतं का बाय नावाने दिसतं तो प्रॉफिट? तू नाव सांगा मग. प्रॉफिट झाल्यानंतर कॅपिटल वाढतं का कमी होतं? वाढतं. मग तिकडे 2 होतं तर इकडे काय होईल? बाय नेट प्रॉफिट मुळे कॅपिटल वाढतं. मग कॅपिटल मध्ये डेबिटला लिहायचं का क्रेडिटला लिहायचं? क्रेडिटला. क्रेडिटला. काय? बाय नेट प्रॉफिट. किती रुपये? 31,700. 700. आता इथे मला बेरीज करायची, बरोबर. 40,000 प्लस 31,750, राईट ना? सिमिलर 35,000 प्लस 31,750, बरोबर ना? येस. किती आले रे इथं? 71,750 आणि 66,750. सांगा मग, त्यातून मायनस व्हायला काही आहे का आता? नाही. म्हणजे ऍज इट इज आकडे येतील ना इथं? येस. मग याला नाव देणार मी काय? टू बॅलन्स कॅरी डाऊन. टू बॅलन्स. कॅरी डाऊन. कॅरी डाऊन. आणि हे बॅलन्सेस मला आता, हे जे आलेलं बॅलन्स बघा. गणेशचं कॅपिटल किती होतं अगोदर? 40,000. त्याला प्रॉफिट किती झाला? 31,700. त्याचं टोटल कॅपिटल किती झालं आज? 71,700. मग त्याचं जेवढं कॅपिटल आहे तेवढं मला बॅलन्स शीट मध्ये लिहावं लागेल ना, बरोबर ना? काय लिहिलं मी? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोण कोण? गणेश आणि प्रथमेश. दुसरा पार्टनर कोण? प्रथमेश. किती? 66,750. नंतर मला याची दोघांची टोटल करायची. 71,750 अधिक किती आले बेरीज? 1,38,500. 1,38,500, बरोबर. आता तुम्हाला हा प्रॉब्लेम पूर्ण झालेला दिसतोय. आता फक्त आपल्याला काय करायचंय? आता मी ज्या एक्सेस लाईन आहेत त्या काय करतो? डिलीट करतो. ठीक आहे. आणि आता हे बॅलन्स शीट दिसतंय ना तुम्हाला? मला दोन्ही बाजूची बेरीज करायची. मी पहिल्यांदा कोणती बाजू घेतो? क्रेडिट बाजू आहे. क्रेडिट नाही येते. सांगा मग पहिला किती? 54,000. त्याच्यानंतर 70,000. एका सांगा. वैष्णवी देशमुख सांग. 22,000. नंतर 35,400. हा, नंतर 7,100. बर, नंतर 48,000.
बरं झाले का, 2 संपले का? lakh 28,500. किती आले बेरीज? 2 lakh 28,500. बरं. आता लायबिलिटी साईडचे सांग रे ओम, वाच बरं. 1 lakh 38,500 हा plus प्लस 50,000 plus 40,000. 2 lakh 28,500. प्लस 40,000. किती आले? 2,28,500. आले का? दोन्ही बाजू सेम आल्या का? हो झाला प्रॉब्लेम टॅली? हो सर. हो तर सर. बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालं असेल, पण तुम्ही जरा नीट विचार करा. हा प्रॉब्लेम कम्पॅरेटिव्हली जो पुस्तकातला प्रॉब्लेम असतो त्यापेक्षा कितीतरी पटीने मी सोपा घेतलाय. 2च ऍडजस्टमेंट टाकले. लई सोपा आहे. किती ऍडजस्टमेंट टाकले फक्त? 2. ट्रायल बॅलन्स मध्ये सुद्धा काही अवघड टाकलेलं नाहीये. तुम्हाला फक्त एवढं लक्षात काही ठेवायचंय का ट्रेडिंग अकाउंट मध्ये डेबिटला काय असतं, क्रेडिटला काय असतं. मी खूप वेळा सांगितले आतापर्यंत. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. तुम्हाला होमवर्क साठी सेम प्रॉब्लेम मी ठेवतोय गुगल क्लासरूमला. ओके, हो. सर PDF बनवून